नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची महत्त्वाची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत, तर मोदींच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण होणार आहे। तसंच पंतप्रधान आवास योजनेतनं उभारलेल्या 90,000 घरांचंही लोकार्पण होणार आहे। सोलापूरच्या रे नगरीय गृह प्रकल्पामध्ये तब्बल 30,000 सदनिका बांधण्यात आल्यात, त्यातील 15,000 सदनिकांचं लोकार्पण होणार आहे। ते थेट दृश्य आपण बघतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ते इथे दाखल झालेले असतानाची ही थेट दृश्य आपण बघतोय। आजच्या या विशेष पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री देखील इथे दाखल झालेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी सोलापुरातील इथे आमदार जे आहेत ते उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दोघेही आता या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय अधिक माहिती? प्रज्ञा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता हेलिपॅडवरती दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत आणि सोलापूर दौऱ्यामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन, त्यासोबतच जवळपास 15,000 घरांच्या चाव्यांचं वाटप सुद्धा मोदींच्या हस्ते केले जाणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी आपण पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वीच या हेलिपॅडवरती दाखल झालेले आहेत। कुंभारी या गावात हे हेलिपॅड तयार करण्यात आलेलं आहे, त्यासोबतच कार्यक्रम सुद्धा याच गावातल्या परिसरात आहे। आणि या कार्यक्रमासाठी आता काही वेळापूर्वी राज्यपाल सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुद्धा याच हेलिपॅडवरती दाखल होतील आणि त्यानंतर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी, त्यांना रिसीव्ह करण्यासाठी मोदींचं जे काही हेलिपॅड आहे जे जवळच कार्यक्रमाच्या स्थळी तयार करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पोहोचतील आणि मोदी सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत। आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमस्थळी साधारणतः 10:30च्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि आपण पाहू शकतो मुख्यमंत्रींना घेण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते, त्यासोबतच पदाधिकारी सुद्धा या हेलिपॅडवरती दाखल झालेले आहेत। त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता पोहोचतील ते मोदींच्या ज्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी हे सर्व मान्यवर पोहोचणार आहेत आणि त्यानंतर जो मुख्य कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे। आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे, कारण या आठवड्याभरातील हा दुसरा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महाराष्ट्र दौरा आहे। आजच्या या दौऱ्याच्या माध्यमातून मोदी नेमकं काय भाष्य करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण ज्या पद्धतीने विकास कामांचं उद्घाटन तर आहेतच, मात्र या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नेमकी काय घोषणा करणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि साधारणतः 1 लाखांच्या आसपास भाजपचे कार्यकर्ते, त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील नागरिक सुद्धा या सभेला उपस्थित असणार आहेत। तशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि नरसय्या आडम यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि जे काही घरांच्या चाव्यांचं वाटप सुद्धा हे त्यांचंच ही संकल्पना होती आणि त्या संकल्पनेला आज मुहूर्तमेढ आणि एकूणच प्रत्यक्षात उतरताना आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, अगदी, आणि ही घरं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। तब्बल 15,000 घरांच्या ज्या चाव्या आहेत त्या सुद्धा आज मोदींच्या हस्ते देण्यात येणार आहेत आणि एकूण आपण बघतोय की 6 हेलिपॅड जे आहेत ते सुद्धा सोलापुरात तयार करण्यात आलेले आहेत। ही काही मिनिटांपूर्वीची दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापुरात पोहोचलेले आहेत। दाऊस दौरा त्यांचा यशस्वी झाल्यानंतर आता सोलापुरातल्या पंतप्रधानांच्या या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री इथे दाखल झालेले आहेत।